हॅलो हॅलो यूट्यूब यूट्यूब फॅमिली. फॅमिली. तर आज आपण बनवणार डबल आहोत फुल बनवणार डबल आहोत. फुल. त्यासाठी तर लागणार आहे यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे 0.3 मोतीफूल, mm ची वायर, गोल्डन मनी, गोल्डन 0.3 मनी mm आणि वायर व्हाईट कलरचे आणि टू प्लायर्स. शेपमध्ये मनी तर घेतलेले आहेत या प्रकारे इथे मी वायर आणि कट प्लायर्स करून लागतील. घेतलेली आहे. असं याला मी या साधारणतः प्रकारे थोडी मोठीच वायर कट करावी लागते 0.3 कारण mm ची आपल्याला वायर डबल कट फुल करून बनवायचं घेतली आहे. आहे. आणि जसं आता नॉर्मली आपण आपण फुल नेहमीप्रमाणे बनवताना अगोदर मोती आणि त्याच्यावर ज्या गोल्डन प्रकारे बीड अगोदर टाकून घेणार मोती आहोत. आणि नंतर त्याच्यावर तर गोल्डन बीड टाकतो इथे मी त्याचप्रमाणे हा इथेही मणी आपण टाकून टाकून घेत घेणार आहे. आहोत. असेच असे या या प्रकारचे प्रकारे 10 मणी आपल्याला आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. 10 मणी याच्यामध्ये टाकायचे तर आहेत. हे थोडे मोठ्या आपण साईजचे इथे आता मणी मणी आहेत. टाकून घेतलेला आहे. आता हा मणी आपण टाकून घेतला. हे हे 8 मणी झाले टाकून 8 झाले. मणी. यामध्ये आपण आपल्याला आता परत 2 मणी ॲड करायचे 2 आणि मणी तुम्ही बघत टाकून असाल घेणार आहोत. मी आणि जे आपण मणी मणी टाकले टाकताना त्याच्यामध्ये काळजी घ्यायची की कुठेही गॅप क्रिएट झालेला नाही. एक मणी टाकल्यानंतर दुसरा मणी असा खेचायचा, थोडा टाईट खेचायचा की त्याच्यामध्ये गॅप क्रिएट होणार नाही. तर आपण आता हा समोरचा मणी टाकून घेतोय आणि इथे आता आपण मणी टाकून घेतलेले आहेत. यामध्ये 2 मणी अजून ॲड करायचे आहेत, कुठेही गॅप क्रिएट न होऊ देता. आणि इथे अटॅच करताना बरेच जण इथे डायरेक्टली अटॅच करतात, पण मी एक मणी घेऊन त्याला सर्कल करून अटॅच करते. आता बरेच जण हा जो बेस तयार झाला याच्यावरती रेडी फूल तर आता इथे बरेच जण रेडी फ्लावर लावतात, पण माझ्या मते रेडी फ्लावरनी तेवढा छान लुक येत नाही. त्याच्यामुळे आपण आता ही जी वायर एक्स्ट्राची आपण घेतलेली आहे याच्यावरतीच आपण फ्लावर बनवणार आहोत. तर इथे आपण बनवून घेऊ. खाली आपण 10 मणी टाकून घेतलेले आहेत. वरतीही आपण जवळपास 8 किंवा 9 आपल्या सोयीनुसार जसं आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. आम्ही फर्स्ट मणी टाकत आहे आणि याच प्रकारे आपण बाकी मणीही टाकून घेणार आहोत, म्हणजे त्याच्यावरती एक सर्कल क्रिएट होतो. फक्त मणी टाकताना एक काळजी घ्यायची की तो बीड व्यवस्थित 0.3 mm ची जी तार आहे ती व्यवस्थित खेचायची आणि गॅप क्रिएट न होऊ देता ते सर्कल बनवायचं. मी आता पूर्ण मणी टाकून घेतले आहेत आणि सोबतच ऑरेंज कलरचा क्रिस्टलही त्याच्यामध्ये टाकून घेतला आहे. आणि वरतून आपल्याला 8 गोल्डन मणी टाकून घ्यायचे आहेत या प्रकारे. आणि त्याला मी इथे पॅक करत आहे. आणि आता याचप्रमाणे आपण 2 जे मणी आहेत ते 2-2 मणी सोडून त्याला व्यवस्थित पॅक करून घेणार आहोत, जेणेकरून ते सुटणार नाही. अशा प्रकारे आपलं फ्लावर तयार झालेलं आहे, जे अतिशय सुंदर आणि सोपं आहे.